एक कौशल्यनगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण एक सदाचारी होता आणि त्याची पत्नी पतिव्रता होती. त्या ब्राह्मणाला 4 मुले होते, परंतु त्याच्या घरामध्ये दारिद्र्य होते. तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा मागत असायचा. त्याच भिक्षेतून त्याची पत्नी व 4 मुलांचे पालनपोषण होत असायचे. एकदा भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर अनेक सुवासिनी नदीकाठावरून खड्यांच्या गौरी उत्साहाने वाजत गाजत घरी आणत होत्या. त्या ब्राह्मणाच्या मुलांनी ते दृश्य पाहिले. त्यांनी घरी आल्यानंतर आईला सांगितले, आई, आपल्या नगरातील सर्व सुवासिनी घरी गौरी आणतात. आपण गौरी आणूयात का गं? आई म्हणाली, आपण गौरी कशा आणणार बाळांनो? त्या गौरींसाठी खिरीचा, घावन घाटल्यांचा नैवेद्य तयार करावा लागतो. आपण तर गरीब आहोत, त्यामुळे आपण गौरी कशा आणू शकणार? पण त्या मुलांच्या मनात गौरी आणण्याची फार इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईकडे हट्ट धरला. त्यावर त्यांची आई म्हणाली, तुम्ही एक काम करा, तुमच्या वडिलांना सांगा आणि गौरीच्या पूजनाचे सामान आणा. नैवेद्याला लागणारे सर्व पदार्थ आणा. अशी सर्व तयारी झाली म्हणजे आपण गौरी घरी आणू. आईच्या सांगण्याप्रमाणे मुले वडिलांकडे गेली आणि वडिलांना म्हणाली, आपण गौरींचे सामान आणू, त्याचबरोबर धान्य आणा. तुम्ही हे पदार्थ आणले म्हणजे आई नदीकाठावर जाऊन आनंदाने गौर आणेल. मग आपल्या घराला सुखशांती लाभेल. त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला विचारले, आपली मुले बाजारातून गौरीचे पूजेचे सामान आणि धान्य आणण्यास सांगत आहेत. त्यावर ती म्हणाली, मुलांनी माझ्याकडे फारच हट्ट केला. गौरी आणण्याची त्यांच्या मनात खूप इच्छा आहे. तो ब्राह्मण म्हणाला, गौरी पूजनाचा खर्च आपण कसं काय करणार? आपण कोणाकडे पैसे मागणार? कोणीही आपणास पैसे देणार नाही. आपली परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मुलांच्या हौस पूर्ण होणं अवघड आहे. मी तर एक गरीब ब्राह्मण आहे. माझं नशीब कधी उदयाला येईल हे सांगता येत नाही. आपल्या वडिलांचे हे संभाषण ऐकून मुले रडू लागली. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते पाहून आई वडील अत्यंत दुःखी झाले. ब्राह्मण तसाच घरातून बाहेर पडला. त्याला त्या आपल्या दारिद्र्याचा कंटाळा आला होता. मुलांची हौस आपण भागवू शकत नाही हे जाणून त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. त्याने शिवपत्नी पार्वतीस नमन केले. अंतःकरणापासून पार्वतीचा धावा केला. तो म्हणाला, मुलांच्या इच्छेप्रमाणे तुला घरी आणण्याची माझी खूप इच्छा होती, परंतु माझ्या गरिबीमुळे मला काहीच करता येईना. तुला मी इथूनच वंदन करतो, असे बोलून तो नदीत उडी टाकण्यासाठी निघाला. त्याच वेळी, तू आत्महत्या करू नकोस, मागे फिर, मी तुझ्या पाठीशी उभे आहे, असे शब्द त्याच्या कानी पडले. हे उद्गार तर गणेश मातेने तर काढले नाहीत ना, असे वाटून त्याने ताबडतोब मागे वळून पाहिले. एका तेजस्वी वयोवृद्ध सुवासिनीचे त्याला दर्शन झाले. त्याने त्या सुवासिनीस नमस्कार केला. त्या वयोवृद्ध सुवासिनीने ब्राह्मणास विचारले, मुला, तू आत्महत्या का करीत होतास? हा मनुष्य देह दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीचा प्रवास पार केल्यानंतर जीवात्म्यास मनुष्यदेह प्राप्त होत असतो. प्रत्येकाने देवीची भक्ती करून आपला देह सार्थकी लावला पाहिजे. आत्महत्या हे भ्याडपणाचे लक्षण. आत्महत्या केल्याने जीवात्म्यास पुढील जन्म पशुपक्ष्यांचा मिळतो. तुझ्यावर काय संकट आहे ते मला सांग. तो मनुष्य म्हणाला, हे माते, माझ्या जीवनात 18 विश्व दारिद्र्य भरले आहे. या दारिद्र्यामुळे मी त्रासून गेलोय. कुटुंबाचे पालनपोषण करणे इतकी सुद्धा माझी ऐपत नाही. त्यांचं दुःख मला पाहवत नाही. पत्नी व मुलांच्या मनोकामना पूर्ण करता येत नाहीत. आता तूच मला आनंदाचा राजमार्ग दाखव. त्या ब्राह्मणाचे हे बोल ऐकून ती वृद्ध स्त्री म्हणाली, तू भिवू नकोस, देवाच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होईल. तुझ्या व तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. विष्णुपत्नी लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल. कुटुंबातील सर्व सदस्यांना यश, ऐश्वर्य इत्यादींची प्राप्ती होईल. तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. देव तुझं कल्याण करो, असा मंगलमय आशीर्वाद तिने दिला. ब्राह्मणास आनंद झाला. त्या स्त्रीने आपल्याबरोबर सुखसंवाद केला. या सुखसंवादातून तिने अमृतमय उपदेश केला. उपदेश करता करता ती निसान झाली. ती वृद्ध स्त्री म्हणाली, मुला, मला तुझ्या घरी येण्याची इच्छा आहे. मातेचे बोलणे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, आई, तू आता आमच्या घरी चल. तुझ्या आगमनामुळे आमचे दारिद्र्य नष्ट होईल. घरात सुखाच्या राशी निर्माण होतील. असे म्हणून तो त्या तेजस्विनीस आनंदाने घरी घेऊन जाऊ लागला.
घरी चारही मुलांनी सुंदर रंगावली काढून ठेवली होती. वडिलांनी गौरी पूजनाचे सामान आणले म्हणजे आई गौरी आणेल अशी आशा त्या मुलांना वाटत होती. मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मातेला मात्र चिंता वाटत होती. तेवढ्यात तो ब्राह्मण त्या तेजस्वी वृद्ध स्त्रीला बरोबर घेऊन येत असल्याचे सर्वांनी पाहिले. मुले व ब्राह्मण पत्नी त्या वृद्ध स्त्रीचे स्वागत करण्यासाठी पुढे गेले. तो ब्राह्मण म्हणाला, मुलांनो, ही माझी आई आहे. तुमच्या या आजीच्या स्वरूपात मी साक्षात गौरी आणले आहे. आता तुम्ही हिची मनोभावे सेवा करा, पूजा अर्चा करा. ही तुमची सर्व मनोकामना पूर्ण करेल. हिच्या कृपेमुळे आम्हाला अक्षय धनसंपत्ता प्राप्त होईल. हे ऐकल्यानंतर सर्व मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ब्राह्मण पत्नीने त्या तेजस्विनीच्या अंगावरून भाकरी पाणी ओवाळून टाकली. तिचे यथोचित स्वागत केले. तिला हळदी कुंकू लावून विडा दिला. आजी आल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला होता. त्यांनी आजीला रांगोळीवरून घरात नेले. तिला संपूर्ण घराचे दर्शन घडविले. त्या चारही मुलांनी प्रत्यक्षात घरी गौर चालवली. ब्राह्मण पत्नीने पाट मांडला. आजीला पाटावर बसण्याची विनंती केली. हळदी कुंकू लावून खणा नारळाने तिची ओटी भरली. 5 प्रकारची फळे सुद्धा अर्पण केली. त्या आजीस साष्टांग नमस्कार करून आरती ओवाळली. नंतर ब्राह्मण पत्नी माज घरात गेली. आजीला आंबील खाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे ती आंबील करण्याकरिता कण्या शोधू लागली. तिने सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला अचानक एक मडके कण्यांनी भरलेले दिसले. ते मडके पाहून ती आश्चर्यचकित झाली. अन्नपूर्णा देवीने प्रसाद दिल्यामुळे तिने देवीचे मनोमन आभार मानले. आंबील करून आजीला दिली. घरातील सर्वांना सुद्धा आंबील दिली. अनेक वर्षानंतर अथेच्छ आंबील खायला मिळाल्यामुळे सर्वजण आनंदित होते. आंबील खाल्ल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर ती स्त्री ब्राह्मण पत्नीस म्हणाली, सुनबाई, आज तू मला मंगल स्नान घाल. मला मंगल स्नान घातल्यामुळे तुझ्या जीवनात सर्व मंगल राशी निर्माण होतील. तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. तसे सुना नातवंड पाहण्याचे भाग्य लाभेल. त्या ब्राह्मण पत्नीने आजीची आज्ञाश्रद्धा मानून तिला मंगलस्नान घातले. मंगलस्नान झाल्यानंतर ती वृद्ध स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, बाळा, मला घावन घाटलं फार आवडतं. ते खाण्याची माझी इच्छा झाली आहे. त्यासाठी तू गूळ व धान्य घेऊन ये. आपण सर्वांसाठी घावन घाटलं करूया. मातेची आज्ञा मानून ब्राह्मण झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी निघाला. त्या दिवशी त्याला भरपूर गूळ व धान्य मिळाले. अनेक लोकांनी 1.25 रुपया दक्षिणा म्हणून सुद्धा दिली. ब्राह्मण घरी आला. ब्राह्मण पत्नीने घावन घाटलं करून आजीला जेवण वाढलं. तिला समाधान वाटलं. आजीचं जेवण झाल्यानंतर सर्वांनी घावन घाटल्याचा यथार्थ आस्वाद घेतला. त्याच दिवशी आजी आपल्या मुलाला म्हणाली, बाळा, उद्या मला दूध तांदळाची गोड खीर हवी आहे. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, आई, दूध तांदळाच्या खिरीसाठी दूध कुठून आणू ग? मी भिक्षा मागून तांदूळ आणू शकतो. यावरती वृद्ध स्त्री म्हणाली, तू चिंता करू नकोस. देव तुझी मदत करेल. तू उद्या उठल्यानंतर अंगणात खुंटेपूर दावी बांधून विविध नावांनी गाई म्हशींना हाका मार. अंगणात एवढ्या गाई म्हशी प्राप्त होतील. या गाई म्हशींमुळे तुला आयुष्यभर दूध दुभते कमी पडणार नाही. तसेच दही तूप लोणी विपुल प्रमाणात प्राप्त होईल. मातेच्या आज्ञेनुसार त्या ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी तसे केले. अनेक गाई म्हशी निर्माण झाल्या. त्या दिवशी त्या कुटुंबास भरपूर दूध मिळाले. काही वेळानंतर ब्राह्मणाने संपत्नीक गोमातेची पूजा केली. ब्राह्मण पत्नीने गोड दूध तांदळाची खीर केली. अनेक चविष्ट पदार्थ केले. विविध प्रकारच्या 16 भाज्या एकत्र करून एक भाजी तयार केली. चोरास भोजन तयार झाल्यानंतर सर्वजण यथेच्छ जेवले. आजीला दूध तांदळाची खीर फारच आवडली. त्या ब्राह्मण दाम्पत्याने आपल्या नगरीतील गोरगरिबांना सुद्धा दान केले. दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या, त्यावर साजूक तूप, कटाची आमटी, भजी, कुरडई असा स्वयंपाक केला. तसेच आजीच्या आग्रहाखातर लाडू, चिवडा, चकली असे अनेक गोडधोड पदार्थ तयार केले. ते आजीला वाढले. ते पदार्थ खाऊन आजी समाधानी झाली. तिसऱ्या दिवशी आजीने सांगितले, मुला, माझी फार सेवा केलीस. सुनबाईने मला स्वादिष्ट व यथेच्छ जेवण दिले. नातवंडांनी प्रेम दिले. मी समाधानी झाले. मला आता घरी जायचे आहे. तू मला नदीकाठी पोहोचव. त्यावेळी ब्राह्मण म्हणाला, आई, मी आता तुला कशी पोहोचती करणार? तू आल्यामुळेच तर आमच्या घराचा कायापलट झाला. तुझ्या आगमनानेच तर आम्हाला ऐश्वर्य प्राप्त झाले. तू परत जाऊ नकोस. तू परत गेलीस तर सारे वैभव नाहीसे होईल. आजी म्हणाली, बाळा, असे काही होणार नाही.
माझ्या मंगल आशीर्वादाने तुला कधीही काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात, ती मीच होय, पण सर्वांनी अंतःकरणपूर्वक माझी सेवा केली, त्यामुळे तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला सुखशांती समाधान लाभेल. तुमच्यावर जर काही संकट आले तर मी धावत पळत येईल. तुमच्या मागे पुढे उभी राहून तुमचे संरक्षण करेल. आईने दिलेले आश्वासन ऐकून सर्वांनी तिला मनोभावे नमस्कार केला. आईच्या हाताला धरून तिला पोहोचवण्यासाठी सर्वजण नदीकाठी आले. त्या दिवशी मूळ नक्षत्र होते. सर्वांनी तिचा जय जयकार केला. आईने त्या ब्राह्मणाच्या हाती वाळू दिली व ती वाळू सर्व घरभर टाक हे सांगितले. आता तुला काहीही कमी पडणार नाही असा मंगलमय आशीर्वाद दिला. हे शुभदायिने माते, तू आमचे 18 विश्व दारिद्र्य नाहीसे केलेस, तसेच आमचे दुःख दूर केलेस. आम्हाला सुखशांती समृद्धी देऊन वैभव प्राप्त करून दिलेस. आता दिवस रात्र आम्ही तुझे स्मरण करू. हे जगन्माते, आम्ही तुला कधीही विसरणार नाही. तुझे सदैव स्मरण करू. असे म्हणून सर्वांनी तिला नमस्कार केला. 4ही मुलांनी साष्टांग नमस्कार घातला. माते, आता तू केव्हा परत येणार असे ब्राह्मणाने विचारले. पुढच्या वर्षी मी निश्चित येईल. त्यावेळी अनुराधा नक्षत्र असेल. मला घेण्यासाठी तुम्ही सर्वजण इथेच या. आता या 2 खडे घरी घेऊन जावा. त्याला गरम पाण्याने व दुधाने स्नान घाला. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठ गौरी समजून त्यांची स्थापना करा. भावभक्तीने त्यांची पूजा करा. अनेक गोड पदार्थांचा नैवेद्य करा. सुवासिनींना घरी बोलावून त्यांची खणा नारळाने ओटी भरा. तुमच्या घरातील सर्वांचे सर्व भावे कल्याण होईल असे आजीने सांगितले. त्या वृद्ध स्त्रीने आपले रूप पालटले व दिव्य अवतारात सर्वांना दर्शन दिले. सर्वांना आनंदी तेजस्विनी गौरी मातेचे दिव्य दर्शन झाले व गणेश माता अंतर्धान पावली. त्या दिव्य जागी विविध फुले निघाली. त्या फुलांना स्पर्श करून सर्वांनी त्या पवित्र जागेस प्रणाम केला. हे तेजस्विनी गणेश माता, वात्सल्य सिंधू गौरी माता, आमच्या सर्वांचे कल्याण करण्यासाठी पुढच्या वर्षी लवकर ये. आमच्यावर कृपेचा वर्षाव कर, अशी सर्वांनी प्रार्थना केली. त्या आजीने दिलेली वाळू ब्राह्मणाने सर्व घरात टाकली. मटक्यात, भांड्यात, गाडग्यात, पेटीत सर्वत्र टाकून नमन केले. त्यानंतर ब्राह्मण दरवर्षी भक्तिभावाने गौरी आणू लागला. नियमित गौरी पूजनामुळे त्या ब्राह्मणाच्या कुटुंबाची परिस्थिती देखील सुधारली. तो ब्राह्मण एक नगरातील श्रीमंत मनुष्य बनला. दरवर्षी त्याने गौरीपूजनाच्या वेळी अन्नदान करण्याचा प्रारंभ केला. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी. गाईच्या गोठी पिंपळाचे पारी. सुफळ संपूर्ण. जय गौरी माता. ओम नमो नारायणा. मित्रांनो, ही आजची ज्येष्ठा गौरीची गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद. आभारी आहोत.